नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी 2024 व 23 या कालावधीमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे। तर कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र राहणार आणि कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र राहणार नाही याबद्दलचा आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओला कुठे स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल। तर चला व्हिडिओला सुरू करूया। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विम्याबद्दल शासनाचे महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। 33% नुकसान भरपाई असलेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता। आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे। याबाबत सध्या राज्य सरकाराकडून सूचनाद्वारे झालेली आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेली आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे। अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी व उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे। याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरित करण्याची सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे। राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्याबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। अशामध्येच राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहेत। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल। रब्बी पीक विमा लागू होणार आहे आणि त्यामध्ये शासनाचे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द केली आहे। महाराष्ट्रातील खरीप पीक विमा अंतर्गत राज्यातील 40 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे। अशा जाहीर केलेल्या दुष्काळ तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये खरीप पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे। मागील ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे पीक गेले होते अशा शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते। त्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांचे पीक लावूनही पिकाचे उत्पादन घेता आलेले नाही अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू आहे। त्याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यायची आहे। काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास न मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यासाठी सरकारने अधिकृत GR काढलेला आहे। तर जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादित 8,500 रुपये तर 3 हेक्टरच्या मर्यादित 13,600 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादित 17,000 रुपये तर 3 हेक्टरच्या मर्यादित 27,000 रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादित 22,500 रुपये तर 3 हेक्टरच्या मर्यादित 36,000 रुपये। आपणास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। जय जवान, जय किसान।